हाय हॅलो नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आणि आजचा दिवसही आमच्यासाठी खूप असा खास आहे. चला, कालचं जे पुरण उरलं होतं म्हणजे अक्षय तृतीयेचं, तर त्याच्या आज नाश्त्यासाठी मस्त अशा पोळ्या बनवल्या. बघू शकता तितक्या सुंदर झाल्यात ना. आणि आमच्याकडे पुरणपोळी कधीही खायला आवडते, त्यामुळे आम्ही सकाळी मस्त असं नाश्त्याला दूध आणि पुरणपोळीचा नाश्ता केला. आणि त्यानंतर बघा, हाय हॅलो नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे 21 एप्रिल आणि हो, 21 एप्रिलला असते आमची ॲनिव्हर्सरी. सो 11 वर्ष झाले आमच्या लग्नाला, जे की तुम्हाला वाटत नसेल. सो चला, छोटंसं सेलिब्रेशन असं काही आम्ही कधीच करत नाही. केक वगैरेही कधी करत नाही. त्यांनाही इतकं आवडत नाही आणि मलाही नाही, कारण की मुलांसाठी आम्ही केक वगैरे करत असतो. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी तिथीनुसार आमची त्या दिवशीच झाली आणि आज आहे 21 एप्रिल. सो आज आहे. सो आम्ही ना मस्त असं खाणं पिणं मस्त एन्जॉय करतो. सो आज स्पेशल असं, तर आम्ही असं ठरवलं होतं की संध्याकाळी म्हणजे रात्री ते पार्टी देणार आणि आत्ता दुपारी मी पार्टी देणार. जसं की तुम्ही बघितलं, आज मस्त अशी मी थाळी बनवणार आहे त्यांच्या आवडीची आणि रात्री मस्त आम्ही बाहेर डिनरला जाणार आहोत. सो असा आजचा ब्लॉग आहे. आता इतकं सगळं कितीही असलं तरी आपली घरातली कामं असतात. सो काही कामं आहे तीही करायची आहे. सो ते बघत राहा. आणि हो, सध्या माझे हेअर आणि आयब्रोज सगळं काही वाढलेलं आहे आणि आता आमच्या घरचं लग्न पण आहे, त्यामुळे मग मी काय केलं की सगळं आधी आपलं घर व्यवस्थित आवरूया, ऑर्गनाईज करूया, त्यानंतर सेल्फ केअर जे आहे ते सगळं नंतर मी करणार आहे. सो तुम्ही बघू शकतात. आणि याच्यासाठी मी जी पावडर आहे, हेअर शॅडो पावडर, ती वापरणार आहे, जेणेकरून माझे हे केस दिसणार नाही. सो चला, त्याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही ती देणारच आहे. सो चला. चला, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आज आमची ॲनिव्हर्सरी आणि स्पेशल असं मस्त जेवण बनवायचं होतं. आता मी घरच्या घरीच बनवणार आहे, त्यामुळे म्हटलं मस्त अशी एक थाळी बनवूया, थोडीशी हॉटेल स्टाईल पण वाटली पाहिजे. सो पनीर माझं होममेड आहे. पनीर इथं मी तव्यावरती फ्राय करते. मसाला बनवून तो एका बाजूला फ्राय झालेला आहे, कारण की आज आमच्याकडे लाईट जाणार होती, म्हणून मग मी आधीच मसाला फ्राय करून ठेवला. त्यानंतर घरातली बरीच कामं केली. आणि तुम्हाला माहिती आहे, उन्हाळा इतका डेंजर आहे ना की सतत पाणी प्यावंसं वाटतं. आणि ज्यावेळेस मी किचनमध्ये असते ना, त्यावेळेस भरपूर पाणी पिलं जातं. चला, त्याचबरोबर ही जी काही भांडी आहे तीही घासून ठेवली आहे. जोपर्यंत पनीर फ्राय होतं ना, तोपर्यंत अशी माझी छोटी मोठी कामं चालली होती. भांडी वगैरे सगळं लावून देते, कारण की नाश्त्याची भांडी वगैरे सगळं घासून झालेलं होतं. आणि इथे ना मी तंदुरी रोटी बनवणार आहे आज. तर त्याचंही पीठ मी आधीच मळवून ठेवलं आहे भिजण्यासाठी. आणि हो, गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी इथे बनवत होती. पनीर छान फ्राय झालं. इकडे मी जिरा राईस पण बनवला आहे. आणि त्यानंतर मस्त अशी पनीरची भाजी आणि स्वीटमध्ये मँगो उरलेले होते, त्यामुळे आंब्याचा रस इथे बनवला आहे. आणि मस्त अशी थाळी बनवली होती. आणि चला, असं आम्ही बोललो होतो की आज मी माझ्याकडनं काहीतरी स्पेशल, जे की मुलांनाही आवडतं आणि सगळ्यांनाच आवडतं, म्हणून मस्त अशी भाजी बनवली. पनीरची रेसिपी ही तुमच्यासोबत मी बऱ्याचदा शेअर केली. इथे गरम पाण्यात तळलेलं पनीर टाकते, त्याचं कारण पनीर खूप सॉफ्ट राहतं. इकडे मसाला माझा छान असा फ्राय झाला होता आणि त्यामध्ये आता पनीर वगैरे घालते, पनीरची भाजी बनवते. आणि त्यानंतर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला, रोटी बनवायला घेतली आहे, पण त्याआधी तुम्हाला या लाटण्याचा किस्सा सांगते. लाटणं माझं, जे मी लग्न करून आले तेव्हापासून जे एक लाटणं होतं, त्याची मला खूप जास्त सवय होती आणि ते लाटणं माझ्याकडनं तुटलं आहे. आता माझ्याकडे दुसरे लायनिंगवाले भरपूर असे आहे, पण ज्यावेळेस असे चपाती रोटी वगैरे बनवते ना, मला प्लेन लाटण्याची सवय. सो माझ्याकडे एक प्लेनवालं हे लाटणं आहे, पण इथे इतकं हेवी आहे की त्याने मला लाटायला थोडंसं जड जातं आहे. आणि तुमच्याकडेही असं होतंच का? आता बघूया. जोपर्यंत मी नवीन आणत नाही तोपर्यंत
तोपर्यंत मला यानेच काम चालवावं लागणार आहे. चला, आणि इथे ना रोटी बनवताना त्यामध्ये मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दही, चिमूटभर साखर आणि थोडंसं पाणी, मीठ घालून हे छान भिजवून ठेवलं होतं गव्हाच्या पिठात. सेम ही प्रोसेस तुम्ही मैद्यासोबतही करू शकतात. त्यानंतर छान असं लाटून घेतलं आणि एका बाजूला वरतून मी तीळ लावले, काळे तीळ आहे, सफेद लावले तरी चालेल. त्यानंतर कोथिंबीर पुन्हा लाटून घेतलं आणि बाजू पलटी केल्यावरती त्यावरती पुन्हा मी इकडे पाणी लावलं आणि पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकली. आता असं म्हणतात की असं गॅसवरती भाजून खायचं नसतं आणि ते खरं आहे, पण एखाद्या वेळेस खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला आजच्या दिवशी आपण करूया. सो बघा, मस्त अशी तंदुरी रोटी झाली आहे, बबल्स आले आणि मस्त असं तूप लावते, त्यामुळे बटर रोटी कशी असते सेम तशीच झाली. त्यानंतर पनीरची भाजी, सगळं काही एवढं सुंदर दिसत होतं ना. आणि चला म्हटलं, मस्त अशी थाळी तयार झाली आहे. भाजी अप्रतिम झाली होती आणि त्याच्याही पेक्षा जास्त सुंदर अशी रोटी झाली होती, कारण की माझे जे मिस्टर आहे त्यांना हेल्दीच खायला आवडतं. म्हणजे कधी हॉटेलमध्येही गेलो ना आम्ही तर ते चपाती खातील किंवा गव्हाचीच रोटी घेतात. मस्त असं जिरा राईस बनवला आहे, कांदा, लिंबू, रोटी आणि त्याचबरोबर आमरस. तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, कारण की घरगुती पण, हेल्दी पण आणि सगळं काही छान असतं आणि थोडंसं वेगळं काहीतरी खाल्ल्याचं फिलिंग पण. असं मस्त अशी मी थाळी बनवली आणि माझ्याकडनं यांना सगळ्यांना मी पार्टी दिली. सो बघा, खूप छान वाटतं ज्यावेळेस आपली घरातली माणसं अशी एकत्र जेवतात आणि आपण बनवलेलं त्यांना आवडतं ना, यातच आपलं खरं समाधान असतं आणि आपलंही त्यातच पोट भरतं. सो शिवांशला ना आमरस आणि चपाती खायची होती, म्हणून मी त्याच्यासाठी वेगळी तूप लावलेली चपाती बनवली, जी की त्याला खूप आवडते. सो आमरस आणि चपाती दिली खायला आणि गरम इतकं होतं आहे त्यामुळे सगळे मस्त फॅन लावून जेवायला बसले. आणि एवढं छान जेवण झाल्यानंतर झोप येणार नाही असं होणारच नाही. दोघंही मस्त झोपली होती. मुलांना उठवलं, वरची जी कपडे वाळत घातलेली होती ती काढून घेतली, कपाटात ठेवून दिली आणि आता बघा मुलं बाहेर खेळत आहे आणि माझं इथे काम चाललं आहे कपाट आवरायचं. याचं कारण पण मी सांगते. जसं मी तुम्हाला सांगितलं, आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यामुळे संध्याकाळी मिस्टर पार्टी देणार आहे, म्हणजे आम्ही बाहेर जेवायला जाणार आहे. आता हा वेळ कसा वाया घालवणार आपण, म्हणून म्हटलं तोपर्यंत आपण इथं आपलं काम जे आहे, म्हणजे स्वयंपाक जरी नसला तर त्यावेळेस भरपूर त्या वेळेत कपाट मी सगळं आवरून घेते, कारण की घरातल्या माझ्या बऱ्यापैकी गोष्टी आवरून झाल्या आणि हे कपाट महिन्यातून एकदा तरी आवरत असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती यामध्ये मेडिसिन असतं आणि कधी कधी एक्सपायर झालेलं असतं. घाईमध्ये आपण चुकून जर एक्सपायर औषधं दिली वगैरे तर ते चेक करणं, व्यवस्थित ठेवणं, या सगळ्या गोष्टी मला खूप गरजेच्या असतात, कारण की आमच्याकडे लहान मुलं आहेत. ही काळजी तर मी घेतेच, पण एखादं मेडिसिन संपलेलं असेल तर मी इमर्जन्सी आमच्याकडे आणून पण ठेवावं लागतं, कारण की रात्रीचं इमर्जन्सी कधीही लागू शकतं. सो अशा पद्धतीची तर काळजी असतेच. त्यानंतर ना इथे कपाटाचा स्क्रू निघाला होता, त्यामुळे तोही वेळेवरती लगेच फिट करून घेतला, जेणेकरून उगाचच आपल्याला काही टेन्शन नको. अशा काही मेंटेनन्स करण्याच्या गोष्टी असतात आपल्या घरामध्ये, त्या आपल्याला कराव्याच लागतात. सो अशा सगळ्या काही गोष्टी करता करता बरोबर 8-8:30 वाजले होते आणि त्यानंतर फायनली आम्ही निघालो जेवायला बाहेर. आणि इतकी गर्दी होते ना या दिवशी, इतकी लग्न आहेत, कारण की 21 एप्रिल ही तिथी ना खूप, म्हणजे या तिथीच्या दिवशी खूप सारी लग्न असतात. दुपारीही होती, नाईटचंही लग्न आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता. प्रत्येक ठिकाणी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर अशी इथे गर्दी झालेली होती. आणि आमच्याही लग्नाच्या वेळेस खूप लग्न होती, कारण की आमचं लग्न झालं होतं अक्षय तृतीयेला आणि त्यामुळे आज आमच्या लग्नाला 11 वर्ष झालेली आहे. 2015मध्ये माझं कॉलेज झालं आणि लगेच आमचं लग्न जमलं होतं. त्यानंतर चला 11 वर्षाचा संसार मात्र आमचा चांगला चालू आहे.
हॉटेलमध्ये मस्त असं गणपती बाप्पाचं मंदिर होतं. त्यानंतर छान असं जेवण केलं. खरं तर आम्हाला बाहेर बसायचं होतं, पण बाहेर जागाच नव्हती. इतकं हॉटेल फुल होतं. इतकी लग्न होती, पण लग्नातली मंडळी देखील हॉटेलमध्ये जेवायला. मी तेच विचार करत होते, की लग्नाला आलेली असून देखील तिथं जेवण न करता सगळी लोकं हॉटेलमध्ये का जेवण करताय, मला तर काही कळत नव्हतं. चला, आमचंही छान जेवण झालं. आता जेवल्यानंतर मुलं असे उद्योग करणार नाही, हे तर होणारच नाही. त्यानंतर यांचा बऱ्याच वेळ असा इथे खेळायला जातो आणि छान वाटतं ज्यावेळेस मुलांना असं खेळताना बघून. आणि दोघांनाही इथे आल्यानंतर इथेच असो किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतं. मुलंही छान फ्रेश होतात कधीतरी बाहेर घेऊन आल्यावरती, आणि आपणही ना, आपल्यालाही कधीतरी जेवण न बनवण्याचा आनंद मिळतो. आणि आयतं खाण्याचा प्रत्येक गृहिणी हाऊसवाईफ असेल ना, एखाद्या दिवशी तरी तिला जेवण बनवायला सुट्टी हवी असते, आणि ती सुट्टी मिळाली ना तर भारीच वाटतं. चला, इतकं सगळं झालं, मुलांचं खेळून झालं, म्हटलं चला थोडीशी आईस्क्रीम एन्जॉय करूया. त्यानंतर आपली पूर्ण पार्टी फिनिश होईल. अशा पद्धतीने आजचा दिवस आम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीने घालवला. म्हणजे बघा, केक वगैरे कट केला नाही आहे किंवा खूप महागडं गिफ्ट दिलं नाही आहे आम्ही एकमेकांना, पण फक्त थोडासा वेळ सोबत घालवला किंवा जेवण केलं आहे बाहेर. तरीही खूप छान आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली. किंवा मुलांचे बर्थडे असला तरीही आम्ही असंच काहीतरी करतो, बाकी जास्त काहीही अपेक्षा नसते. सो चला, आजचा दिवस खूप छान होता. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तेही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आता निघायची आमची वेळ झाली होती, पण मुलं काही इथे ऐकत नव्हती. ते काही इथून निघतच नव्हती, आणि रस्त्याला एवढी गर्दी, एवढी ट्रॅफिक होती ना, आणि हॉटेलच्या बाहेरही तितकीच गर्दी होती आजच्या दिवशी. सो म्हटलं चला. आणि मेन म्हणजे ना, मिस्टरांची मॅच चाललेली होती, काम चाललेलं होतं फोनवरती. सो आणि इथे ना चंद्र इतका सुंदर दिसत होता ना, तर चला, आता फायनली आमचं सगळं आवरलं आणि आता आम्ही निघतोय घरी. आणि तुम्ही गर्दीही बघू शकतात. सो चला, एखाद्या दिवशी ना नक्की तुम्हीही असं मस्त बाहेर जाऊन आरामात जेवण करा किंवा कुठेतरी फिरायला जा, खूप छान वाटतं. आणि येताना मस्त असा हा शिवांशचा डान्स चालू होता. चला, आजचा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.